हे जंगल शांत आहे असं सगळ्यांना वाटतं, पण शांततेतच लपलेली असते सगळ्यात मोठी गोंधळाची जत्रा. दिवसा पक्ष्यांचा आवाज तर रात्री कुणाचा तरी श्वास. लोक म्हणतात इथे भूत आहे, पण खरं सांगायचं तर इथे भूतही कधी कधी घाबरतात. कारण आज सुरू होते जंगलातील सर्वात वेडी, भयानक आणि हसरी जत्रा. स्वागत आहे तुमचं. आपल्याला जायचं कुठे? अरे मला स्वतःला नाही माहित. अरे हे बाई आपल्या इथे जंगल आहे, आपण जाऊन बघूया. अरे कशाला घाबरतो? असं आश्वस्त आहे नसतं. अरे घाबरायला तुमच्या आईला इकडे कशाला आणलं रे? मी तर आता पळतोय घरी. अरे तू कुठं बोलतोय? आम्ही मस्करी करतोय. चल चल. अरे हा तर खूप मोठा जंगल आहे रे. आता आपल्याला नालासोपाऱ्याचं जंगल वाटतोय. चल आपण याच्यात फिरूया जरा. अरे ऋत्विक तुला पहिलेच सांगितलं चल घरी. बायला काय घाबरतो? बायला मारतो कशाला रे तू? माहिती काय सीन झालं इथे? नाही दादा, हे जास्त शहाणपणा करू नको, चल निघ घरी. अरे इथे काय झालं असेल? दादाला चिडलं. हे दादा, इथे काय झालंय? मला ऐकायचंच आहे. चला मग तुम्हाला सांगतो. मला ऐकायचंच आहे ना. लखन ना. हा भाई बोल, काय आलं? ह्याला बघ रे, ह्या लोकांना जरा सीन आहे. हो का भावा, जरा 5 मिनिटं थांब, नंतर फोन करतो तुला. बोल ना. हा भाई काय सीन ऐकायचं आहे लोकांना? काय हे लोक वरती चालले, वरती हो का? वरती डोंगरात चाललेले. ठीक आहे भावांनो, तुम्हाला स्टोरी ऐकायची ना, काय झालेली तर काय घटना झालेली तुम्हाला मी स्टोरी ऐकवतो. ठीक आहे. 10 वर्षापूर्वी काही जिवलग मित्र जंगलात गेले होते. सुरुवातीला सगळं मजेत चाललं होतं, पण अचानक काहीतरी अनोखं आणि भयानक घडलं. त्यानंतर त्यांच्यापैकी फक्त 2च मित्र परत आले. तिसरा मित्र काही कारणामुळे तिथेच मरण पावला. ते त्याला वाचवू शकले नाही. ही खंत आजही मनात आहे. त्या दिवसानंतर गावात अनेक अफवा पसरल्या. लोक म्हणतात की त्याचा आत्मा अजूनही त्या जंगलात भटकतो. म्हणूनच आजही संध्याकाळी 7 नंतर कोणीही त्या जंगलात जात नाही. कोणाची तिकडे जाण्याची पण हिंमत होत नाही. गावकरी त्या जंगलात जायला टाळतात, कारण त्यांना वाटतं तो अजूनही तिथे आहे. साईने तुम्हाला सगळं सांगितलंय, आपल्या घरी जावा. थँक्यू दादा. रे तू आम्हाला एवढं सांगितलं. आता आम्ही घरीच जातो. चल आपण जाऊया. अरे आपल्या दादाचं ऐकायला पाहिजे रे. अरे त्या रुद्र बाया काय घाबरतो? मरत असेल तर चल ना वरती. अरे तू काय माझ्या मर्दानगीवर येतो? चल आपण जाऊया. अरे आपल्याला काय करायचं? आपल्याला फक्त वरती जाऊन आपलं काय ते खरं आहे ते बघायचंय. चल 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 वरती चल. आता काय घाबरायचं? चल आता जाऊया. अरे आपल्याला आता मी बोलतो याच्या मागे काय पडायचं? हॅलो जानू. हॅलो जानू, नेटवर्क येतं का जानू? हॅलो. काय मग जात आहे का? थांबा, ही कहाणी अजून संपलेली नाही. जंगलात जे घडलं त्याच्या मागची खरी गोष्ट अजून बाकीच आहे. मागच्या 10 वर्षाची रहस्यमय कहाणी जाणून घ्यायला भेटूया दुसऱ्या भागात लवकरच.